नमस्कार. धनंजय देशपांडे यांनी सांगितलेलं सायबर क्राईमवरचं दुसरा प्रकार. पहिला प्रकार हनी ट्रॅपचा सांगितला. तो शक्यतो पुरुषांबरोबर होतो. आता हा जो प्रकार आहे तो कोणाबरोबरही होऊ शकतो. आणि त्यांचं म्हणजे आता तुम्ही जाताय तर अचानक घाबरलेली हे झालेली शक्यतो तरुण मुलगी, कारण आपल्या समाजात अजूनही मुलींना आपण खूप सांभाळतो, विचार करतो, तिची काळजी घेतो. एखादा मुलगा असेल तर आपण तेवढं त्याच्याबद्दल काळजी नाही करणार, पण मुलीचं जरा काळजी घेतो ती. आणि घाबरून सांगणार की माझा फोन एकदम बंद पडला, बॅटरी डाऊन झाली आहे, माझे वडील आजारी आहेत, मला आता मेसेज करायचा आहे, जरा मला तुमचा फोन देता का. मग ती फोन घेते आणि थोडीशी आडोशीला जाऊन ती काही नंबर डायल करते, पुन्हा पुन्हा नाही लागला म्हणून पुन्हा डायल करते. आणि मग बहुतेक तिथला पण ज्यांचा फोन झाला आहे तो पण बहुतेक ड्रेन आउट झाला असेल, फोन लागत नाही आहे माझं, असं तसं. म्हणजे खूप तुमच्याकडे फक्त ती तुम्हाला तिची चिंता सांगेल आणि रडून वगैरे तेवढं काम करून ते निघून जाईल. आणि जेव्हा मग नंतर तुमच्या त्या फोनवरून तुमचे काही व्यवहार सुरू होतील आणि थोड्या वेळाने तुमची सगळी अमाऊंट डिडक्ट झालेली तुम्हाला दिसेल. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ती जे फोन लावते, एक 4 नंबरी, त्यांनी आम्हाला तो सांगितला नाही तो नंबर कुठला आहे म्हणून, एक 4 नंबरी नंबर आहे, त्याच्या पुढे हॅशटॅग वगैरे असं काही घातला की समोरच्या माणसाचे की सगळे किती कोणाशी बोलला काय सगळे ते त्या नंबरवर. आणि त्याच्या पुढे ती स्वतःचा नंबर घालते, स्वतःच्या मोबाईलचा नंबर. त्यामुळे सगळे तिला पूर्ण ट्रेसिंग लागतो तुमच्या फोनचा. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवहार केला तर तुमचा जो पासवर्ड जो घातला तोही त्यांना दिसतो. त्यामुळे कोणी तुमच्याकडून गडबडीत फोन मागितला तर फोन नंबर तिच्याकडे मागायचा, तुझा फोन नंबर मला दे, मी लावून देतो. त्यांच्या हातामध्ये फोन द्यायचा नाही आणि माईकवर फोन ठेवून बोलायला द्यायचा. त्यांच्या हातात त्यांना हँडल करायला फोन दिला तर हा प्रकार होतो. आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलं बहुतेक करून ह्याच्यामध्ये आपलेच कोणीतरी दर्शवणारे हितचिंतक नातेवाईक हे असतात. त्यांनी त्या मुलीला सगळ्या पद्धतीची आपली माहिती दिलेली असते. तिला फक्त तुमचा त्या फोनला तो नंबर घालून, तिचा नंबर घालून तुमची सगळी तुमचा तो पासवर्ड तिला मिळवायचा असतो. त्यामुळे तुमचं जाणं येणं तिला माहीत असतं. ह्या वेळेला तुम्ही भेटाल आणि मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तिला कल्पना असतात त्या व्यक्तीला, जिला त्या फोनमध्ये फक्त तो 4 नंबरी नंबर जो तुमचं पूर्ण हिस्ट्री तिच्याकडे वळवणार तिच्या फोन नंबरवर, आणि तिचा फोन नंबर तुमच्या मोबाईलमध्ये तिला घालायचा असतो. त्या 2 गोष्टीसाठी तिला फोन नंबर तिच्या हातात हवा असतो. कळलं का तुम्हाला. आणि समजा तुम्ही जरी तिला दिला तर ती कुठला नंबर दाबते हे तुमच्या लक्षात येणार नाही. तिने हॅशटॅग मारला का, तिने किती कोडचा नंबर मारला ह्याच्याकडे तुमचं लक्ष नसतं. ती पहिला लावते आणि म्हणते तुम्हाला नंबर लागला नाही, दुसरा लावते आणि म्हणते ते 2 नंबर तिने हे अशा पद्धतीने केलेले असतात. तो हॅशटॅग घालून तो सिक्रेट नंबर की ज्यामुळे तुमची तिने दिलेल्या फोन नंबरवर सगळ्या पद्धतीने जाते तिला. आणि तो नंबर सगळ्या काय म्हणतात सायबर शोधणाऱ्या पोलिसांना वगैरे माहीत असतो की ते बरोबर तुमच्यावर ट्रेसिंग करताना त्या पद्धतीने तुमच्याकडे ट्रेसिंग करू शकतात. तुमच्या फोनचा तो नंबर घालून आणि त्यांचा नंबर घालून त्यांच्याकडे तुमची सगळी नंतर माहिती जाते. तर ती लोक ज्या वेळेला एखादी इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं, पडताळणी करायची असते, ज्याच्यावर नजर ठेवायची असते, त्यावेळेला क्राईम पोलीस वगैरे ही पद्धत वापरून तुमचे सगळे फोन ट्रेस करतात.
पण ह्याचा दुरुपयोग आरोपी लोक अशासाठी करतात की तुमची सगळा पासवर्ड वगैरे त्यांना मिळायला लागला, तुम्हाला पासवर्ड मिळायला लागला आणि ती लोक मग एकदा त्यांना पासवर्ड मिळाल्यावर वेळ घालवत नाही. म्हणून तुमचं व्यावहारिक ट्रान्झॅक्शन होईपर्यंत ते वाट बघतात. तुमचं जेव्हा व्यावहारिक ट्रान्झॅक्शन होईल लगेच त्यांना तो पासवर्ड मिळतो. पासवर्ड मिळाला की तुमचे पैसे गायब. त्यामुळे कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात, त्यांनी तर स्पष्ट सांगितल्या, ओळखीच्या व्यक्तीच्या हातातही फोन नंबर लावायला देऊ नका. तुम्हाला माहीत नाही, ओळख आहे, सगळं आहे, मान्य आहे, पण त्यांनी आधी जर त्यांचा नंबर हॅशटॅग तो जो ट्रेस करण्याचा नंबर घालून घातला तर तुमचे सगळे फोन तिथेही त्या नंबरवर पण जातात. सगळे फोन, तुमचे सगळे व्यवहार तिथे ट्रेस होतात. आता ही माहिती मला तरी खूप नवीन होती आणि मला तर इतका पुळका येतो ना की मी पटकन फोन, काय आपल्याकडे काय आहे. प्रश्न हा नाही आहे, माझ्या फोनमध्ये समजा पैशाचा व्यवहार जरी नसला, जरी माझ्या फोनमध्ये पैशाचा व्यवहार नसला तरी माझ्या फोनवर माझे काही फोटोज आहेत, माझ्या फॅमिलीचे फोटोज आहे, काही इन्फॉर्मेशन आहे, काही आपण कोणाशी केलेल्या खाजगी गोष्टी आहेत. मग त्या मुलीशीही असतील, मोठी खरेदी करण्याबाबतची असेल, एखाद्या दुकानदाराशी आपलं बोलणं झालं असेल, मोठ्या काहीही असू शकतं की ज्याचा ती लोक, आपल्याला वाटतं की काय फायदा घेतील, पण घेणारा माणूस बरोबर त्या ह्याच्यातून फायदा घेतो. आणि ह्याच्यामध्ये बहुतेक करून त्यांचं म्हणणं आहे, तुम्हाला ओळखणारा माणूसच जास्त मदतनीस असतो, जो अनोळखी माणसाकडून तुमच्या फोनमध्ये तो नंबर घालतात. कळलं ना? तो तुमच्या त्या पिक्चरमध्ये येणार नाही. तो तुम्हाला असं दाखवणं तुम्हाला वाटणार पण नाही की तो त्याने त्याला कसं माहिती असं. पण त्या माणसाने तुमच्या येण्या जाण्याची, तुमच्या घरगुतीची सगळी, किंवा तो माणूस ब्लॅकमेल होत असतो आणि त्यामुळे त्याने ती माहिती दिलेली असते. तो माणूस कुठल्या तरी पद्धतीने ब्लॅकमेल होत असतो आणि तो घाबरून तुमची सगळी माहिती त्याला देईल. मी स्वतःचा माझा पिंड सुटावा, माझ्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट सुटावं म्हणून तो तुम्हाला त्याच्यामध्ये घालतो. त्याला स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तो तसा वापर करत असेल. पण हे तुमच्या जवळचाच माणूस तुमची सगळी येण्या जाण्याची, तुमच्या कौटुंबिक, तुमची आर्थिक माहिती त्या व्यक्तीला दिली जाते आणि अशा पद्धतीने मग तो ट्रॅप लावला जातो आणि तुमच्या फोनमधनं सगळ्या माहिती त्यांना मिळण्यासाठी तो नंबर घालून, ज्या फोन नंबरवर त्यांना माहिती हवी आहे तो फोन नंबर घालून सगळी माहिती तिथे वळवली जाते. जर मी जी चूक करत होती आजपर्यंत, कोणालाही फोन बिंदास हातात देऊन अगदी पूर्ण विश्वासाने राहत होती, तर तशी चूक मलाही आता स्वतःला, त्यांनी म्हटलं की सगळ्यांकडे तुम्ही संशयाने बघू नका. ह्याचा अर्थ असं नाही मी म्हणत की जगात कोणावर अविश्वास टाका. माझं फक्त म्हणणं आहे की त्यांना गरज आहे ना तुमच्या फोनची, त्यांना फोन करायचा आहे ना, तुम्ही फोन नंबर लावून द्या आणि फोन मोठा करून तुम्ही बोलू शकता त्या माणसाला, किंवा तुमचा इयरफोन असेल तर इयरफोन देऊन त्याला जर बोलायचंच असेल, पण फोन त्याच्याकडे देऊ नका, त्याला हँडल करायला नंबर देऊ नका. आणि जर करत असेल तर तुमच्या समोर त्याला 10 नंबरी फोन लावायला द्या. त्याला ट्रेसिंगचा नंबर, हे काय ते हॅशटॅग वगैरे मारत असेल तर तुमचं त्याच्याकडे लक्ष असू द्या. बघा, तुम्हाला ही कल्पना होती का? खरंच जर धनंजय देशपांडे ह्यांचं कुठेही तुम्हाला भाषण वगैरे असेल सायबर क्राईमवर, जरूर ऐकायला जा. खूप छान सांगतात. किंवा त्यांचे व्हिडिओ वगैरे असतील, मला कल्पना नाही ते यूट्यूब वगैरे चालवतात का, तर जरूर बघा. अगदी इतक्या छानपणे, म्हणजे हसत खेळत
ही गंभीर गोष्ट ते आपल्याला सांगतात. हसत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या आपल्याला सांगितल्या, आम्हाला तास दीड तासावर त्यांनी आम्हाला ह्या गोष्टी तरी त्यांना तो वेळ पुरत नव्हता. पण शेवटी आपण एखादं सभागृह घेतलं की त्या वेळेत आपल्याला सोडावं पण लागतं. आणि खरंच खूप जणांचे डोळे उघडले. आणि आम्हाला आपल्या सिनियर सिटीजनला ही खूप सवय असते, पटकन माझ्याकडून होत नाही म्हणून आपण दुसऱ्याला फोन देतो, कधी कधी काही पण करतो विश्वास. तर थोडासा आता आपल्याला अविश्वास नाही पण सावधानता नक्कीच बाळगायला पाहिजे. हे मला स्वतःला कितपत होतं आहे, मी पहिलं तुम्हाला सांगते खरं, पण मला स्वतःला कितपत होते हे मला बघायला लागेल. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल खूप आभारी आहे. तुमच्या कौतुकाची थाप मला द्या, पसंतीची दाद द्या. मला बरं वाटतं, जरा पसंती आली, कौतुक आलं की पुन्हा नव्याने काही करावंसं वाटतं. धन्यवाद.